म्हणजे पवारांचं तिथलं युद्ध कौशल्य बघण्यासारखं, जबरदस्त कौशल्य. पवारांनी हातात घेतली निवडणूक, वेगवेगळ्या समाजाचे मेळावे घेतले आणि मी अभ्यास म्हणून जायचो. पवारांच्या सभा ज्या आहेत ना ह्या फार त्याच्यावर वेगळं बोलण्यासारखं आहे. पवारांच्या पुण्यात पवार राज्यात जो दौरा करतात निवडणुकीच्या वेळेला, त्यावेळेला आणि इतर जे सन्माननीय राज्य देश पातळीवरचे नेते आहेत महाराष्ट्रातले मोठे, तर त्या नेत्यांमधल्या भाषणामधला फरक लक्षात घे. कोणत्याही मतदारसंघात जाताना तिथले स्थानिक मुद्द्यांचा टच हा पवारांच्या भाषणात असतो, त्याचा स्पर्श असतो, त्याचा उल्लेख असतो. सोलापूर शहरामध्ये तसं पाहिलं तर शरद पवार जरी शेजारच्या जिल्ह्यातले असले, म्हणजे पुणे जिल्हा आणि बारामतीचे असले, त्यांचं सोलापूर जिल्ह्यातील राजकारणावरती अनेक वर्षापासून प्रभुत्व आहे. संपर्क मंत्री होते. त्याच्याही आधीपासून ते म्हणजे यशवंतराव चव्हाणांचे जवळचे म्हणून समजले जायचे. काँग्रेसमधला एक धाडसी नेता. शरद पवारांनी फळफळावळ योजना काही वर्षापूर्वी आणली, त्याचा जोर लावा म्हणले. त्यांना मानणारा वर्ग सोलापूर जिल्ह्यात प्राधान्याने होता. शबरीची बोरं म्हणतो तशी आपली सोलापुरातली ती बोरं जगभर प्रसिद्ध झाली. द्राक्ष सोलापूरची प्रसिद्ध आहे. डाळिंब आहे, म्हणजे डाळिंबाची केंद्र सरकारला शाळा काढावी लागली. इथं आपल्याकडे संशोधन केंद्र काढावं. आणि शरद सीडलेस काळ्यांनी नानदच्या बघितलं आपण की शरद सीडलेस म्हणजे शरद पवारांच्या नावावरती ते एक जात विकसित केली. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं, हेच शरद पवारांनी. चव्हाण साहेबांनी जसा सहकार वाढवला, यशवंतराव मोहितेंनी सहकार वाढवला, बाळासाहेब देसाईंनी सहकार वाढवला, हेच पवार साहेबांनी पुढे केलं. आजही दूध संस्थेच्या चेअरमनला, सोसायटीच्या चेअरमनला शरद पवार नावानं हाक मारतात, जे इतर राजकारणी करू शकत नाही. हा कनेक्ट जो आहे गावागावातला कनेक्ट, मग सोसायट्या, ग्रामपंचायतीचा सरपंच, पंचायत समितीचा सदस्य, जिल्हा परिषद, दूध संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था कुठल्या असतील त्या, खरेदी विक्री संघ, म्हणजे खरेदी विक्री संघाचा चेअरमन सुद्धा, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक, हे शरद पवारांची सगळी बलस्थान आहे आणि ती आजही टिकून आहे. हे इतर राजकारण्यांकडून होत नाही. हे टोकाचा संघर्ष करतात, संपवण्याचं राजकारण करतात, कारस्थानी राजकारण करतात इतर. त्यामुळं प्रदीर्घ काळ त्यांचं राजकारण टिकत नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर प्रदीर्घ काळ शरद पवारांचं नाव सातारा जिल्ह्यात घेतलं जाईल. त्याचं कारण ही सगळी स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं उभी असलेली नेतृत्वाची फळी त्यांनी निर्माण केली, बरोबर आहे, वाढवली, मोठी केली.